1 ते 5 वयोगटातल्या मुलांसाठी ॲक्टिव्हिटी सेंटरची गरज आहे असं तुम्हाला वाटतं का? माझ्या मुलांसाठी नक्कीच गरज आहे ॲक्टिव्हिटी सेंटरची. कारण ॲज अ सायकोलॉजिस्ट जेव्हा आमच्याकडे पेशंट येतात, म्हणजे साधारण 2 ते 3 वर्षाची जी मुलं असतात ती बेसिकली खूप हायपर ॲक्टिव्ह असतात. आता हायपर ॲक्टिव्हिटीचं मेन रिझन सध्या आपण सगळेजण बघतोय की एक्सेस यूज ऑफ मोबाईल. सगळी मुलं हल्ली खूप मोबाईल बघतात किंवा बेसिकली स्क्रीन टाईम ह्या सगळ्या मुलांचा जास्त आहे. तर अशा वेळेला त्यांना एक काहीतरी प्रोडक्टिव्ह गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व करणं, एंगेज करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे काय होईल की मुलांचं ओव्हर अटेन्शन जे टुवर्ड्स मोबाईल स्क्रीन टाईममध्ये जे जात आहे ते कमी होऊन मुलं प्रोडक्टिव्ह प्लेमध्ये एंगेज होईल. सिटिंग टॉलरन्स मुलांचा डेव्हलप होईल. एका जागी बसून ॲक्टिव्हिटी करणं, कॉन्सन्ट्रेशन वाढण्यासाठी मुलांची मदत होईल. ते सोशल आपण त्याच्यामध्ये प्रकार पण लिहू शकतो की जसं कॉग्निटिव्ह बेस, इमोशनल बेस, सोशलायझेशन इम्प्रूव्ह होण्यासाठी काही ॲक्टिव्हिटी. सो त्यामुळे नक्कीच त्या मुलांना फायदा होईल. जास्तीत जास्त दूर राहतील आणि हळूहळू पालकांना पण त्याचं महत्त्व समजून येईल. त्यामुळे ॲक्टिव्हिटीज आईची मॅटर्निटी लीव्ह संपवून तिला वर्क जॉईन करणं असो की कधी कधी आपल्याला म्हणजे मुलांची शाळा बदलावी लागते. इवन नर्सरीतनं ज्युनियर KGला जाताना पण काही वेळेला आपल्या शाळा बदलली जाते लहान मुलांची. कधी कधी क्लोज फॅमिली मेंबर्समध्ये वादविवाद, शाळेचा पहिला दिवस, रादर पहिला वीक, ह्या आणि अशा सारख्या गोष्टी लहान मुलांच्या दृष्टीने विचार केला तर त्या डॉन्टिंग, डिस्टर्बिंग असू शकतात. तर अशा वेळी सोशल, इमोशनल किंवा सेन्सरी ॲक्टिव्हिटीजचा काही अशा ॲक्टिव्हिटीज हेल्पफुल असतील असं तुम्हाला वाटतं का? हो, नक्कीच ह्या अशा ॲक्टिव्हिटीजचा उपयोग मुलांना होतो. मुलांना खूप जास्त ट्रॉमा जाणवतो. म्हणजे साधी गोष्ट आहे की जेव्हा आई ब्रेस्टफीड बाळाला करत असते आणि आईचं चित्त म्हणजे आईचं मन ताळ्यावर नसेल किंवा आई कुठल्या ना कुठल्या कारणामुळे डिस्टर्ब असेल तर ते मुलंही डिस्टर्ब होतं. ते ब्रेस्टफीड ते ॲक्सेप्ट करत नाही. तो ट्रॉमा ही मुलं एक्सपिरियन्स करत असतात. मग आता मुलांच्या दृष्टीने आपल्याला जेव्हा बरं नसतं किंवा आपल्याला सायकोलॉजिकली आपल्याला स्टेबल वाटत नाही तेव्हा आपण कोणाशी तरी बोलतो किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेतो. मग मुलांच्या बाबतीत ही एकमेव वे आउट असतो तो म्हणजे खेळातनं एक्सप्रेस होणं. न बोलणारं मूल सुद्धा की आपण जेव्हा म्युटंट डेफ मुलं बघतो की जेव्हा जी मुलं बोलू शकत नसतात पण ती पण मुलं त्यांच्या पद्धतीने खेळातनंच एक्सप्रेस होत असतात. त्यामुळे मुलांसाठी खेळ हा त्यांचा भावनिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपण ॲडल्ट्सना विचारलं, मी तुम्हाला किंवा अजून कोणाला आपल्या एज ग्रुपच्या लोकांना विचारलं की किती इमोशन्स तुम्हाला माहिती आहेत, तर आपल्याला काही ठराविक इमोशन्स माहिती असतात जसं की हॅपी, सॅड, डिसअपॉइंटेड. पण त्याच्यापेक्षाही अजून जास्त इमोशन्स असतात. म्हणजे काय की हॅपी, सॅड, डिस्गस्ट फिलिंग मुलांना येतं, अँग्री असतात, अँशियस असतात. मग ह्या फिलिंग्सच्या बाबतीत हे सगळ्या इमोशन्स, ह्या सगळ्या फिलिंग्स लहान मुलंही एक्सपिरियन्स करत असतात. फक्त त्याला ते सांगता येत नाही. की जशी तुम्हाला एखादं घाणेरडा वास आला किंवा एखादी तुम्ही अनप्लेजंट गोष्ट बघितली तेव्हा आपल्याला किळस येते, तसंच ते मुलांनाही होत असतं पण त्याला एक्सप्रेस करता येत नाही. मग ह्या गोष्टी आपण त्यांना कशा पद्धतीने एक्सप्रेस करायला देऊ शकतो की इमोशनल गेम्स की ज्याच्यामध्ये आपण त्यांना सिच्युएशन देऊ शकतो की तुम्ही एखादं त्याला वाघाचं चित्र दाखवलं तर ते घाबरेल. एखादी बर्थडे पार्टीचं चित्र दाखवलं तर ते एक्सायटेड आहे, त्याला मजा वाटते. म्हणजे आपल्याला बेसिकली त्यांना इमोशनल ट्रेन करायचं आहे. म्हणजे त्यांच्या स्वतःच्या भावना कशा व्यक्त कराव्या किंवा आपल्या भावनांविषयी सजग राहणं यासाठी आपण त्यांना ह्या योग्य हे वय आहे 1 ते 5 वर्ष त्याच्यामध्ये आपण त्यांना ट्रेन करू शकतो की अशा जेव्हा इमोशन्स तुम्ही एक्सपिरियन्स करता तेव्हा तुम्ही काय पद्धतीच्या म्हणजे तुमच्या मनामध्ये काय भावना असतात आणि व्हॉट इज राईट वे टू एक्सप्रेस. राग येतो, आपण बघतो की टेम्पर टँट्रम्स या वयामध्ये मुलं खूप दाखवतात की राग आल्यानंतर ते बसकण मारतात, रडतात, ओरडतात, किंचाळतात. त्याच्यामध्ये त्यांना काय हवं असतं, फक्त आईवडिलांचं अटेन्शन हवं असतं. पण आपण काय करतो की हा नेहमी असंच करतो, हा खूप हट्टी झाला असं करून आपण 2 दणके देतो. पण त्यांना त्या गोष्टीपेक्षा, त्यांना एखाद्या वस्तूपेक्षा त्यांना आईवडिलांचं अटेन्शन हवं असतं. आईवडिलांनी आपल्याकडे बघावं किंवा कोणीतरी बघावं आपल्याकडे, ही त्यांची इमोशनल नीड असल्यामुळे ते अशा पद्धतीच्या गोष्टी करतात. तर जेव्हा आपण अशा ॲक्टिव्हिटीज इन्व्हॉल्व करून घेतो लाईक सेन्सरी प्ले म्हणजे काय की आपण त्यांना टचमधनं बऱ्याचशा गोष्टी जाणवून देतो. म्हणजे काय की टच हा बेसिकली खूप इम्पॉर्टंट आहे. काही मुलांचा आता आम्ही बऱ्याच वेळा स्पेशल मुलांबरोबर काम करतो
त्यांचा लुकआउट वेगळा असतो की त्यांना कधी कधी ते अनकम्फर्टेबल असतात, पण सेन्सरी इंटिग्रेशन हे कुठल्याही मुलासाठी महत्त्वाचंच आहे की कुठल्याही पद्धतीच्या टचसाठी ते कम्फर्टेबल असले पाहिजे. मग आता ह्याच्यामध्ये अजून आपण पुढे गुड टच बॅड टच शिकवतो. हे ॲक्टिव्हिटीज आहेत, रेंजिंग सारख्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत की ज्याच्यामुळे मुलांचं आय हँड कोऑर्डिनेशन वाढतं, त्यांचं लेफ्ट आणि राईट हेमिस्फिअरचा एक बॅलन्स साधला जातो. तर ह्या कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटचे तर प्रूव्हन रिझल्ट्स आहेत की कॉग्निटिव्ह प्लेचे की ज्याच्यामुळे मुलांची ही डेव्हलपमेंट वाढते. सो ओव्हरऑल कॉग्निटिव्ह, सोशल आणि इमोशनल डेव्हलपमेंटसाठी ॲक्टिव्हिटीजचा आणि खेळाचा, मुख्यत्वे करून खेळाचा खूप मोठा सहभाग आहे.